नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये विजया किडनॅपरला फोन करून सांगते की मला अंकुशचा फोन आला होता. मी त्याला सांगितलंय की चाळीत येऊ नकोस. मी त्याला एका जागेचा पत्ता दिला आहे. तेव्हा तो विचारतो की आता पुढचा प्लॅन काय आहे. विजया म्हणते आपल्याकडे काहीच पर्याय नाही. या दोघांचाही चॅप्टर कायमचा संपवावा लागेल. तेव्हा किडनॅपर हसतच अबोलीकडे पाहत असतो. तर इकडे हॉस्पिटलमध्ये माधव काका खऱ्या परमजित सरांकडे चौकशी करत आलेले असतात. तेव्हा परमजित सर सांगतात की मला अंकुशनेच वाचवलंय. आता तो कुठे गेलाय माहिती नाही. माधव काका विचारतात त्या किडनॅपरने तुम्हाला ज्या जागेवर ठेवलं होतं त्या जागेचा पत्ता सांगू शकाल का. तेव्हा परमजित सर सांगतात की कदाचित ते एखादं पडित नाट्यगृह असावं. तिथे फार वेळेपासून कुठलाही प्रयोग झालेला नसावा. तेव्हा माधव काका विचार करतात आणि चित्ते केशवराव चित्रे नाट्यगृह असावं. काळजी करू नका, आम्ही आत्ताच तिथे जातो आणि त्या बहुरूप्याला पकडतो असं सांगून आता कामाला लागतात. तर दुसरीकडे अंकुश विचार करत म्हणतो की काय करू, मी तिथे जाऊ की नको. पल्लवीला फोन करतो आणि तो लगेच पल्लवीला कॉल करतो. परंतु फोन शार्दूल विचारतो. सचित म्हणतो की तुझी मम्मा कुठे. शार्दूल बोलतो डॅडा कसं आहेस तू, कुठे आहेस, मी तुला खूप मिस करतोय. अंकुश पुन्हा पुन्हा पल्लवीकडे फोन द्यायला सांगत असतो. तितक्यात पल्लवी येऊन शार्दूलकडचा मोबाईल हिसकावते आणि म्हणते की माझा फोन म्हणजे काय खेळणं आहे का, काय सारखं सारखं डॅडा डॅडा लावलंस, आणि रागानेच फोन कट करते. तेव्हा शार्दूल सांगतो अगं मम्मा तो खरंच डॅडाचा फोन होता, त्याला तुझ्याशी बोलायचं होतं, तू त्याला परत फोन लाव. पल्लवी आता विचार करते. पुन्हा एकदा तो नंबर डायल करते परंतु फोन नॉट रिचेबल येतो. तर इकडे माधव काका आणि राणे कॉन्स्टेबल त्या नाट्यगृहात पोहोचलेले असतात. समोर पाहतात तर क्रिश जखमी होऊन पडलेला असतो. त्या जखमी अवस्थेत माधव काकांना सांगतो की तो बहुरूपी अबोलीला घेऊन गेलाय, तिचा जीव धोक्यात आहे, तिला वाचवा. माधव काका होकार देतात आणि घाईनेच क्रिशला हॉस्पिटलकडे घेऊन जातात. तर इकडे पल्लवी खूप टेन्शनमध्ये असते आणि ती नीताला सांगते की मगाशी सचितचा फोन आला होता. शार्दूलच्या सांगण्यावरून मी जेव्हा परत फोन लावला तेव्हा तो रॉंग नंबर लागला आणि या विजयाला मी केव्हापासून फोन लावतीये परंतु तिचा फोन बिझी येतोय. तुला माहिती आहे का ती कुठे आहे ते. तेव्हा नीता म्हणते की नाही माहिती. ही विजया पण ना अचानक कुठे गायब होते काय माहिती. आणि ही विजया जेव्हा गायब होते ना तेव्हा नक्कीच काहीतरी वाईट घडतं. आणि ही अबोलीसुद्धा सकाळपासून गायब आहे. तुला माहिती आहे का कुठे आहे ती. तेव्हा पल्लवी म्हणते अगं नीता मला कसं माहिती असणार, परंतु मला ना तिची खूप काळजी वाटतीये. तेव्हा नीता सांगते अगं कसलं काय, आम्ही तिला आजपर्यंत किती संपवण्याचा प्रयत्न केला परंतु या सगळ्यातून ना ती व्यवस्थित बाहेर निघते. तेव्हा पल्लवी म्हणते की नीता अगं परंतु आत्ता ती ज्याच्याशी लढतीये ना त्याचा तिला अंदाज नाहीये आणि जोपर्यंत समोरच्याचा अंदाज येत नाही ना तोपर्यंत ती लढाई जिंकणं खूप अवघड असतं. तेव्हा नीता लगेच विचारते म्हणजे तुला अंदाज आहे का. तेव्हा पल्लवी मात्र जराशी चाचरते. मी सहजच बोलले, मला त्या अबोलीची काळजी वाटते असं सांगते. तेव्हा नीता म्हणते अगं ती सुद्धा तुझ्या वाटेतला काटाच आहे ना. जर का तिचं काही बरं वाईट झालं तर तू तर खुश व्हायला हवं, कारण सचित सर तर आता तुझे होतील. ती विजया ही गायब आहे म्हणजे नक्कीच अबोलीचं काहीतरी होणार की सचित सरांचं, असं बडबडतच ती तिथून निघून जाते. तर दुसरीकडे अंकुश आता तोंडावर काळा स्कार्फ घेऊन एका सुनसान ठिकाणी पोहोचलेला असतो. अबोलीला देखील त्या किडनॅपरने तिथे झाडाला बांधून ठेवलेलं असतं. अंकुश मात्र विजयाला आवाज देत तिला शोधत असतो आणि तेव्हाच त्याचं अबोलीकडे लक्ष जातं. तो धक्क्यानेच अबोलीजवळ येतो आणि तिच्या तोंडाचा रुमाल सोडत विचारत असतो तुला असं इथे कोणी बांधून ठेवलंय, आणि तुला तर विजया घेऊन येणार होती ना, ती कुठे. अबोली म्हणते की अंकुश सर तुम्ही आधी इकडनं जा, इथे तुमच्या जीवाला धोका आहे. अंकुश म्हणतो हे काय बोलते तू, तुला असं एकटीला या अवस्थेत सोडून मी कुठे जाणार. अबोली म्हणते की सर जर का ते आले ना तर तुम्हाला जिवंत नाही सोडणार. आणि तेव्हाच तो किडनॅपर येऊन आता जोरानेच अंकुशच्या डोक्यात काठीने वार करतो. अंकुश विव्हळतच तसाच खाली पडतो. अंकुश बेशुद्ध होऊन त्या किडनॅपरच्या पायाजवळच कोसळलेला असतो. अबोली खूप रडत असते. विजया देखील तिथे आलेली असते. अबोली रडतच म्हणते की हे बघ विजया, तुला काय करायचंय ते माझ्यासोबत कर,
पण प्लीज अंकुश सरांना सोड असं म्हणत ती खूप त्रागा करत असते। तो किडनॅपर मात्र खुश होत अबोलीला सांगतो की मी तुला म्हणालो होतो ना की तुझ्या समोरच अंकुशला मारणार, बघ आज तो दिवस आलाय, आता हा तुझ्या समोरच तडफडत जीव सोडणार। आणि तो जोरानेच अंकुशच्या डोक्यात पुन्हा एकदा काठीने वार करतो। तेव्हा अंकुशला मागचं सर्व काही दुसरचं आठवू लागतं की विजयानेच त्याच्या डोक्यात जोराने रॉड मारला होता। तर विजया म्हणते की अजून एक फटका मार म्हणजे हा कायमचाच संपला पाहिजे। तो किडनॅपर म्हणतो की आता त्याची काही गरज नाही आणि तो आता ती काठी तिथेच फेकून देतो आणि येऊन अबोलीचे हात सोडतो। अबोली रडतच अंकुश सर असं ओरडत असते, परंतु तो किडनॅपर खेचतच तिला आता गाडीकडे घेऊन जात असतो। अंकुशला शुद्ध आलेली असते, तो अबोलीला जाताने पाहत असतो आणि त्याचा रक्ताळलेला हात उंचावत तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो। इकडे विजया अबोलीला म्हणते की अबोली बस झाला आता हा खेळ, दरवेळेस तू जिंकणार आणि मी हरणार, फुलवाच्या वेळेस सुद्धा तूच जिंकलीस, त्यानंतर मला वाटलं होतं की माझी बाजू वरचढ होईल परंतु नाही, तरीही तू मला हरवलंस, आता यापुढे तू हरणार आणि मी जिंकणार, गुड बाय, जा घेऊन इला असं त्या किडनॅपरला सांगते। तेव्हा तो बळजबरीनेच अबोलीचे हात पकडत तिला गाडीत बसवतो, तिचे हात देखील बांधून ठेवलेले असतात। अबोली मात्र जीवाच्या आकांताने अंकुशला आवाज देत असते। तर विजया मात्र खुश होत अबोलीला म्हणते की तुला नेहमीच जाणून घ्यायचं होतं ना की मी तुझ्या अंकुश सरांसोबत काय केलंय, का तो तुला भेटू शकत नाही, मी तेव्हा जे केलं होतं ना ते आज पुन्हा करणार, चल मी तुला सगळं सांगते। तेव्हा सुद्धा ना मी अंकुशला असाच बांधून गाडीत बसवला होता, ही सर्व काही घडलेली हकीकत सांगत असते। जेव्हा अंकुशने विश्वासचा गळा पकडलेला असतो, विजया मागून लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात वार करते। अंकुश बेशुद्ध होऊन खाली कोसळलेला असतो। त्यानंतर विश्वासने त्याला गाडीत बांधून ठेवलेलं असतं। तर विजया सांगते की याला असाच गाडी सकट तलावात ढकलून दे म्हणजे लोकांना वाटेल की याची ॲक्सिडेंटल डेथ झाली आहे। आणि अंकुश शिंदे, आय एम सो सॉरी, मला इतक्या लवकर तुला संपवायचं नव्हतं, परंतु तुझा आणि तुझ्या बायकोचा हट्टीपणा नडला। विजया गाडी स्टार्ट करणार असते तेव्हाच अंकुशला पुन्हा एकदा शुद्ध येते। तो विजयाचा हात पकडत म्हणतो की मॅडम मला खूप त्रास होतोय, खूप गरगरतय, प्लीज मला हॉस्पिटलला घेऊन चला। विजया एक क्षण गोंधळून जाते आणि त्यानंतर विश्वासला बाजूला घेऊन सांगते की तू बघितलंस ना हा काय बडबडतोय, याचा अर्थ त्याला काहीच आठवत नाहीये, इन शॉर्ट त्याचा मेमरी लॉस झालाय, आपण आत्ताच याला मारायला नको, पुढे जाऊन याचा आपल्याला फायदा करून घेता येईल, तुला अबोली हवी ना, मग याला जिवंत ठेवण्यातच शहाणपणा आहे, कारण हाच पुढे जाऊन आपली ढाल बनेल। विश्वास देखील होकार देतो। त्यानंतर विजया आणि विश्वास अंकुशला बाहेर काढून त्या मोकळ्या गाडीला तलावात ढकलून देतात। विजया हे सर्व काही अबोलीला सांगत असते। ती म्हणते की त्या दिवशी अंकुशने जलसमाधी घेतलीच नव्हती ग, खरं तर तो जिवंत होता, आम्ही त्याचे कपडे, डायरी आणि वॉलेट पाण्यात फेकलं होतं म्हणजे सर्वांनाच असं वाटेल की अंकुश तर मेला, मगरीने त्याला खाल्लं। आता तुला जो समोर दिसतोय ना तोच तुझा अंकुश सर आहे, त्याला शेवटचं गुड बाय बोल असं खुश होत अबोलीला सांगते। अबोली मात्र खूप कासावीस होत असते। तर तो किडनॅपर म्हणतो की आणि तुझ्या याच अंकुशने माझ्यातली दया, माया आणि प्रेम संपवलं, आता मी सुद्धा त्याच्यासोबत तेच करणार जे त्याने माझ्यासोबत केलंय असं अबोलीला सांगतो। आणि त्यानंतर त्याचे साथीदार अबोली बसलेल्या त्या गाडीला धक्का देतात। गाडी तलावाच्या दिशेने जात असते। अबोली जीवाच्या आकांताने अंकुशला आवाज देत असते। अंकुशलाही आवाज ऐकू येत असतो, त्याला हळूहळू शुद्ध यायला लागते आणि मागील सर्व काही त्याला आठवत असतं। अबोलीशी झालेलं लग्न, विजयानेच त्याला मारलं होतं, अबोलीशी त्याचा झालेला पुनर्विवाह, हे सर्व काही त्याला दुसरचं आठवू लागतं। इकडे गाडी मात्र तलावाच्या दिशेने जात असते। विजया आणि तो किडनॅपर दोघेही खुश होत पाहत असतात। तर पुढील भागात अबोली जीवाच्या आकांताने पुन्हा पुन्हा अंकुश सर अशा हाका मारत असते आणि तेव्हाच अंकुशला आता मागील सर्व आठवणी अगदी स्पष्ट दिसू लागतात। डोळे उघडतो तेव्हा विजया आणि त्या किडनॅपरला मोठा धक्काच बसतो। अंकुश धावतच त्या गाडीमागे जात असतो आणि म्हणतो की यावेळेस अबोली मला सगळं काही स्पष्ट आठवलंय, येतोय मी अबोली। आता अंकुश अबोलीचा जीव कसा वाचवेल, किडनॅपर, पल्लवी आणि कार्तिकी यांचं नक्की काय कनेक्शन आहे, हे सगळं पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे। अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।